हे सगळं करून परत ह्यांना सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये लिहायचं. हा सेकंड टास्क असतो. मग ह्यांना सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये लिहून परत आता विषय काय आहे, आता ही जर झालं सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये लिहायचं, ह्याला सबस्टिट्यूशन मेथड ही पहिली मेथड झाली. एक एक्झाम्पल सोडवायसाठी पहिली ही मेथड झाली. त्यानंतर ही सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आल्यावर आता आपण हे एवढ्याला टी पुट केले आणि ही एवढं ही आल्या. मग त्याच्यानंतर विषय काय आहे, आपल्याला ही आलेलं इक्वेशन आहे ना, जी पुट करून आले ती सोडवायला पण आपल्याला वेगळी टेक्निक लावावं लागते. त्याला म्हणते पार्शियल फ्रॅक्शन. आता पार्शियल फ्रॅक्शन हे असं आहे, ही एवढं केल्यावर पार्शियल फ्रॅक्शन सुटतं. मग हे जे पार्शियल फ्रॅक्शन आहे ना, हे सगळं सुटून हे एवढं होतं. ही सेकंड मेथड झाली. ह्या एक्झाम्पल सोडवायला 2 मेथड झाल्या. त्याच्यानंतर त्यांनी दिलं तर लिमिट f(x) = 0, लिमिट x टेंड्स टू इन्फायनाईट f(x) = 0 आणि f(1) फाइंड करायला लावलेला. मग आता सध्याला माझा लिमिटचा चॅप्टर आहे ना, ती माझ्या अंदाजाने मला अवघड गेला होता, मग काय येत नव्हतं. मग त्याच्यामुळे लिमिट अप्लायच करायला नाही. मग त्याच्यानंतर थोडंफार ChatGPT केलं आणि त्याच्यात कळलं की जी लिमिट जर इन्फिनिटी जर आलं तर त्याचा विषय काय करावा लागतो, कॉमन आउट घेऊन कॅन्सल करावं लागतं. मग इथं कॉमन आउट घेऊन कॅन्सल केलं आणि त्याच्यानंतर मग सोडवलं. मग लिमिट मला थोडीफार अप्लाय करायची होती, मग कळलं जरा. मग त्याच्यानंतर f(1) फाइंड करून मग ते ॲन्सर झालं. तर ह्याच्यात 2 किंवा 3 कन्सेप्ट लागले. हे 2 मेथड झाल्या आणि लिमिट्सचा एक कन्सेप्ट लागला आणि एवढे 2 मेन कन्सेप्ट लागले, जी की सहजासहजी करायला येणंच अवघड आहे. पहिल्यांदा सबस्टिट्यूशन करायचं असलं की त्याला dxच्या मल्टिप्लिकेशनमध्ये कोण आहे ते पण बघावं लागतं. ती पहिली गोष्ट झाली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हे सबस्टिट्यूशन केलं, परत इथं पार्शियल फ्रॅक्शन ही मेथड सहजासहजी म्हणजे जमते बरं का, पण जास्त जणांना अवघड जाते. हे पण झालं. परत लिमिट्स, हे जे लिमिट्स आहे ना, हे अप्लाय करायला लय जणांना येत नाही, त्याच्यातला मी पण एक आहे. हे लिमिट्स पण झालं. आणि त्याच्यानंतर आता ह्या फक्त स्टेप्स झाल्या. स्टेप्स फक्त ह्या एवढ्या सॉल्व करायच्या आहेत. पण मग ह्याचं ॲक्च्युअल कॅल्क्युलेशन वेगळंच आहे. मग असे प्रॉब्लेम आहेत JEEचे. ही माझ्या JEEचा PYQ आहे. एक्झॅक्ट माहीत नाही कितीचा आहे, पण JEEचा PYQ. ओके, थँक्स.